श्रीराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे। श्रीराम पाटील रावेरचे मवियाचे उमेदवार आहेत। रावेर लोकसभेत श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे अशी प्रमुख लढत आहे। सकाळीच मतदान केंद्रावर मवियाचे उमेदवार श्रीराम पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। आज मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझ्या स्वतःसाठी हक्क बजावलेला आहे। तर भावना खूपच म्हणजे अगदी गहिरून येण्यासारख्या आहेत आणि जनतेचा खूप मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा विजय नक्की आहे। आपले प्रतिनिधी अविनाश पर्वत आपल्या सोबत जोडलेत। अविनाश, मतदान केंद्रावर आता मतदारांची गर्दी पाहायला मिळते। सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली, काय अधिकची माहिती? पण नक्कीच मी आता सध्या पिंपरी चिंचवड मधल्या मावळ लोकसभा मधील एका मतदान केंद्राच्या बाहेर आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे। मावळ हा अतिशय महत्वाचा मतदारसंघ हा प्रत्येक पक्षासाठी आहे, कारण की मावळ हा पिंपरी चिंचवड शहर म्हणजे पुणे शहर आणि मुंबई या दोन्हीला जोडणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे। यामध्ये दोन्ही शहरांना हे एकत्र करतो। त्याचबरोबर या दुसरी एक महत्वाची गोष्ट ही देखील आहे यामध्ये की शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत यावेळी इथे पाहायला मिळत आहे। 2 वेळा खासदार राहिलेले श्रीरंग बारणे यांच्या विरुद्ध संजोग वागेरे म्हणजे उभाटा गटाचे संजोग वागेरे हे यावेळी एकमेकांच्या आमने सामने आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षाचं लक्ष पहिल्यापासूनच या मतदारसंघावर मोठ्या प्रमाणात होतं। आता आपण प्राधिकरण ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या बाहेर आहे, तिथे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणामध्ये मतदार हे घराबाहेर पडत आहे आणि मतदानासाठी बाहेर हळूहळू यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळं मतदार केंद्रावर आता हळूहळू गर्दी वाढत असली तरी मात्र महानगरपालिकेने यामध्ये उत्कृष्ट असं एक उपक्रम हाती घेतलेला आहे की मतदान करून बाहेर आल्यानंतर प्रत्येक मतदाराला हे एक छोटस रोपटं देण्यात येत आहे की जेणेकरून पर्यावरणासाठी पुढे चालून याचा फायदा व्हावा, यासाठी प्रत्येक मतदारांना हे एक छोटस झाडाचं रोपटं हे देण्यात येत आहे। त्यामुळे हे उत्कृष्ट असा उपक्रम महानगरपालिकेने हाती घेतलेला आहे, आपल्याला पाहायला मिळत आहे आणि आता हळूहळू जे आहे ते मतदार बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अविनाश।